2024च्या लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि शेवटच्या टप्प्यात हा प्रचार पोहोचला आहे. असं असताना महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत नरेंद्र खेडेकर हे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. त्यांचा प्रचार कुठपर्यंत आलेला आहे आणि त्यांना कसा जनतेकडून प्रतिसाद मिळतोय. भाऊ, प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीने आपल्याला उमेदवारी दिली, यानंतर आपण प्रचाराला या ठिकाणी सुरुवात केली. कसा जनतेतून प्रतिसाद मिळतोय आणि लोकांमध्ये काय भावना आहे? हे पहा, माझ्या उमेदवारीनंतर 4 एप्रिलला आपण नामांकन दाखल केलं. त्या ठिकाणी माननीय युवा नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे रोहितदादा आले, हे आपण पाहिलं. आमचे शिवसेनेचे नेते युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेबही आले आणि एक प्रचंड चैतन्य त्या दिवशीपासूनच निर्माण झालं. आपण पाहिलं की सातत्यानं 15 वर्ष आमदारकी, 15 वर्ष खासदारकी केलेला व्यक्ती ज्यावेळेस पक्षाशी बेईमान होतो, सगळं काही मिळूनही सोडून जातो, त्यावेळेस जनतेमध्ये अत्यंत क्रोध या ठिकाणी झालेला आहे. उर्वरित आमदारांनी सुद्धा उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसून मिंदे गटाचं सरकार स्थापन केलं फडणवीसच्या कारवायामुळं. त्यामुळे हे लोकांच्या डोळ्यामधून आणि मनामधून काही गेलेलं नाही. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, म्हणून संतप्त लोक आहेत. मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय आणि प्रचारामध्ये आम्ही पहिल्यापासूनच आघाडी घेतलेली आहे. त्यावर कळस म्हणून परवाच 21 एप्रिलला खामगाव येथे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेस पक्षाचे महासचिव खासदार मुकुलजी वासनिक साहेब हे पण येऊन गेलेत. किती जनसागर उसळला होता त्या ठिकाणी आपण पाहायला. माध्यमांनी त्या ठिकाणी त्यावर लिखाणही केलं, इलेक्ट्रॉनिक मीडियानेही दाखवलं. अत्यंत सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे. महाविकास आघाडीचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आणि जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळतो. निश्चितच भाऊ, एक प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती दोनही जे उमेदवार आहेत ते यावेळेस शिवसेनेतलेच आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर प्रतापराव जाधव हे शिंदे गटाकडे गेले, तर महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर हे निवडणूक रिंगणात उभे ठाकलेले आहेत. हो, मला सांगा की 2 गट पडल्यानंतरही शिवसेना विभागली, ताकद कमी झाली, कसं बघता याल? निश्चितच यांच्या गद्दारीमुळं 2 गट तर झालेच, परंतु 2 शिवसेना आहेत असं म्हणणं तांत्रिकदृष्ट्या जरी योग्य असलं तरी नैतिकदृष्ट्या ते योग्य नाही. ते एवढ्यासाठी की एकीकडे सगळं काही मिळाल्यानंतर, सत्ता मिळाल्यानंतरही त्यांच्या मनामध्ये बेईमानी येऊन ते बाजूला झाले आणि सगळं मिळाल्यानंतर झालेले लोक एकीकडं आणि काहीही न मिळता केवळ शेवटच्या श्वासापर्यंत उद्धवजींसोबत राहू अशी प्रतिज्ञा करून निष्ठेनं या ठिकाणी राहिलेले आमच्यासारखे शिवसैनिक एकीकडं. म्हणून असं काही म्हणताच येत नाही, परंतु त्यांना त्यांची जागा दिसेल, नक्कीच त्यांना जागा दाखवून देऊ आम्ही. एक शेवटचा प्रश्न असा आहे की मागील काही दिवसांअगोदर एक व्हिडिओ आपला व्हायरल झाला होता, त्याबद्दल आपण काय मत आहे? ते पण 90च्या साली मी कारसेवक म्हणून अयोध्येला गेलो होतो, हे खरंच आहे. आज हनुमान जयंती आहे, प्रभू श्रीरामचंद्राचे भक्त आम्ही आहोत, राहू शेवटच्या श्वासापर्यंत. याचा अर्थ असा होत नाही की आम्ही इस्लाम विरोधी आहे, मुस्लिम विरोधी आहे. म्हणून कोणीतरी ते मिसचिवसपणा करून एक बाईटच्या खाली काहीतरी लिखाण करायचं आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. परंतु आमचे मुस्लिम बांधव अत्यंत सुज्ञ आहेत, सुजाण आहेत. त्यांच्यासोबत माझी बैठकही झाली आणि माझ्या शब्दावर मी त्यांना हेही सांगितलं की मला आयुष्यामध्ये खोट्याचा आधार घ्यायचं गरज पडली नाही. माझ्या जे पोटात असतं तेच होटात असतं. म्हणून माझा काही तुमच्या मंडळीला विरोध नाही आणि तसं जर माझी भूमिका जर तशी असती तर मला आदरणीय मुकुलजी वासनिक यांनी काँग्रेसमध्ये असताना जिल्हा परिषदचं सभापतीपद असेल, जिल्हा परिषदचं सर्वोच्च सन्मान लाल दिवा अध्यक्षपद असेल, हे दिलंच नसतं. करोना काळामध्ये मी जे गोरगरीब मुस्लिम आहेत की लॉकडाऊनमध्ये बिचारे घरी अटकलेले आहेत, त्यांना खीरखुर्म्याचा बंदोबस्त कसा करता येईल रमजान ईदमध्ये, मी अत्यंत लॉकडाऊनमध्येही दुकानं उघडून जवळजवळ राजहंसची गाडी बुक करून या ठिकाणी
1,500 लिटर दूध आणून 1,500 घरापर्यंत गरिबांच्या खीरखुर्म्यासाठी ड्रायफ्रुट्स असतील, साखर असेल, असं अनेक त्यांनी दिलेलं आहे. अध्यक्ष असताना कब्रस्तानचे कंपाऊंड वॉल असतील, उर्दूंच्या शाळा खोल्या असतील, उर्दू शिक्षकांच्या बदल्या असतील, अनेक कामं मी मुस्लिम धर्मियांसाठी भी सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहेत. ते त्यांनाही मान्य आहे. त्यांनी कुठेही फोन केला त्यांना सांगितलं 25 किलोमीटरवर चिखली आहे, तुम्ही विचारून पहा. त्यामुळे असं कोणा काही कितीही संभ्रम फैलवण्याचा प्रयत्न केला विशिष्ट हेतूनं, त्याचा काही फरक पडणार नाही. तर हे होते महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर, ज्यांनी जे माझ्या पोटात आहे तेच माझ्या ओठावर आहे असं मत व्यक्त करून आपला विजय या ठिकाणी होणार असल्याची ग्वाही या ठिकाणी दिली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.